बघा दिसलं का? हे बघा, हा काय क्लिअरिटी. बाकी सोनमाळा तुम्हाला दाखवतो जोपर्यंत गळ टाकलं तोपर्यंत. एवढं आता वाजले दुपारचे 12 आणि निघाले जरा भटकन पी करायला बाहेर. तर छत्री उघडू द्या. सकाळपासून पोराला सांभाळायचं काम सुरू होतं आपल्याकडे. जरा खाली चाललं आहे, बघून येतो जरा. पोरं गेलेत वरती स्टॉपवर. इथं आमचं जे सरकारी दवाखाना आहे ना, तिथं म्हणतात ते चढ लागण्याचा चान्सेस आहे. इथं खाली चढ लागलेला माशांचा, तर म्हणलं चला बघून यावं. आणि जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, पावसाचा जोर बघा. आता काय वायरलेस माईक नाही घेतलेला, कारण की पावसात भिजू शकतो. गोप्रोने शूट करायचं चालेल. बाकी आता चालत जायचं होतं, पोरांना म्हणा थांबा, तर हे लोक गेले. तर घेऊन जाऊया आता आपली जीप सुरू होते बाय बाग. इथं आता हे जे काय म्हणतात त्याचे दरवाजे आहेत ना, ते काढून ठेवलेत घरात. ते आता लावायला पाऊस जायला पाहिजे, त्याशिवाय नाही लावताना. कारण की हे जे आहेत ना, अगं हे गॅप ह्याच्यात भरायचं असतं ते. ठीक आहे, चला निघूया. तर बाकी निसर्गाची किमया तुम्हाला दाखवतो. बघा कुठं काय काय आपल्या गाडीवर झाड आले. हे बघा दिसलं का? जे आपण कॅमेरा धरायचं टेन्शन. आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस माहिती ना ऑफ रोड केलेली उन्हाळ्यामध्ये काय आपलं, मी पुण्याला जायच्या आधी तर तिथं चिखल उडलेला. त्या चिखल उडून बघा एक झाड आले आतल्या इकडच्या साईडला पण आले झाड. दाखवतो ना तुम्हाला. इकडचं हाय का गेलं काय माहिती, कारण की पोरं चढलेली मागाशीवर उचलून टाकलं असतं त्यांनी. हां आलं बघा बघा, आपल्या गाडीमध्ये झाड आले चांगलं. बघा की निसर्गाची किमया म्हणता येईल. कुठं माती आणि पाणी दिसलं की लगेच झाडं येतात. ठीक आहे, चला निघूया. गाडी काय सुरू आहे ना, थंडावली वाटतं. ठीक आहे, काहीतरी करायला पाहिजे वापस. आता ज्या वेळेस जर तुमच्याकडे जीप जर असेल ना, तर काय करायचं तुम्हाला सांगतो. जर असल्या वेळेस जर गाडी जर सुरू होत नसेल तर इकडे ठेवतं, म्हणजे तुम्हाला अँगल चांगला. जाऊ द्या, आता हे ॲडजस्ट करा. तर आता बघा सुरू आहे ना झाली गाडी. पिकअप मारते, पण काहीतरी बॅटरी अशी थंड पडली असेल तर त्यासाठी काय करायचं असतं, एकदम रिस्की तरीका आहे. म्हणजे असं म्हणतात ना, जर एकदम शेवटचा ऑप्शन म्हणून तुम्ही हे करू शकता, यूज करू शकता. फक्त या असल्या जीपसाठीच बरं का. या आपल्या वॅगनर किंवा या इलेक्ट्रिक आपल्या BS6 गाड्या आहेत ना, त्यांच्यासाठी नाही. एक कोणतं 1998चं मॉडेल आहे. एक याच्यामध्ये 8 अशी आहे की उतार पाहिजे. तर बघा आता आपली गाडी इथे खाली इकडच्या बाजूला उतार आहे, तर आपल्याला जम्पस्टार्ट करायचे. ते जम्पस्टार्ट करायला एक ऑप्शन काय असतं की मागणं गाडी ढकलायला पाहिजे लोकांनी, म्हणजे गाडी स्पीडमध्ये गेली ना, मग गिअर टाकून गाडी सुरू होती. आता सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडं काय आहे की उतारावरनं डायरेक्ट न्यूट्रल करून सोडायच्या आणि नंतर फर्स्ट गिअरमध्ये टाकायचे. आता आपल्याकडे कसं आहे, मागणं ढकलायला गाडी ढकलायला कोणच नाही. तर आता आपल्याकडे काय ऑप्शन, फर्स्ट गिअर टाकायचा आणि स्टार्टर मारायचा आणि जो क्लच दाबून धरायचा आणि स्टार्टर मारला ना, क्लच लगेच अचानक सोडायचं. त्यामुळे काय गाडी काय होते, अशी दचके मारते आणि लगेच क्लच दाबायचा सोडायचा म्हणजे गाडी ऑटोमॅटिक पुढे जाते. बघा गेली का, लगेच ब्रेक दाबायचा. बघा आता पुढं बघा गेली खाली. बघा चालली. आता बघा परत अडकली. तर परत दाखवतो तुम्हाला. खाली बघा. आता याला करायची जम्प स्टार्ट. बॅटरी डाऊन झाली असेल. झाली का? बघा हे गावाकडे राहण्यामध्ये आपल्या दोघांना करायला लागतात. आता न्यूट्रल करायची आणि रेस मारत बसायची. येतं गावात. बाकी बघा इथं लोकांनी सगळं भात लावून ठेवले. आता नाही, आता होईल गाडी सुरू. आता दाखवतो आम्हाला. आता गाडी झाली ना सुरू, तरी आपण एक रेस करूया.
रिस्क म्हणजे घेऊया, कारण की आता आपलं काय म्हणतात त्याला खाली उतारच आहे. बघा बंद केली गाडी. हां दाखवता आता मारूया स्टार्टर. झाली का? थोडं गाडीचं इंजिन हे झालं ना, गरम झालं ना, थोडं गाडीचं इंजिन गरम झालं ना मग ओकेमध्ये होती गाडी. बघा आता छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगता. बघा हे दोघं गँग आली, अरे बाब्या आणि उमे. बघूया काय म्हणतात. काय आलं लागलं का चढ? काय पुलावले पाणी आले म्हणते मटवाडी झाला. येते तुम्ही आता काय आया मारतो किती? मला आवाज येत नाही, मी शूट करत होतो. इथनं बाहेर येतोय देवळावनं. काय देवळावनं आलो वळून गाडी. अरे बा इथं वळवतोय. मग थांब की अबे बाबे आत पुढं मागणं. खतरनाक खतरनाक मजा आली. आता जरा असं वाटतंय की पावसाळा सुरू झालाय. जन्नत जन्नत जन्नत. कॅमेरामॅन बघा. बाकी हा आपला नवीन मोबाईलचा कॅमेरा आहे. कसा आहे सांगा क्लिअरिटी. हाय जाऊला हातात नाही सडकला ना. हे बघा हा क्वाईट क्लिअरिटी. बाबू बघ 10x कसं दिसते. हे बघ की फुटायची. हे बघ आयफोनला धक मारली या मोबाईलने. काय आयफोनचा काय उपयोग नाही. हो डोकं बघा पुढं कसं आलं. आम्ही आता गाडी चालवत आले तुला व्हिडिओ चांगला मी गाडी चालवत होतो. यांनी बघा तोंड लावलं, गाडी अडकली. आता आपल्याला 4 व्हील टाकायला लागणार. दर झालं दर दर. नाही बाबा तूच ये बाब्या. ड्रिफ्ट मारेगी. खेळ घे खेळत बसलोय. 4 व्हील शिवाय मजा नाही गाडीला. 4 व्हील असल्यामुळे आपण गाडी कुठेही टाकतो.
कुठे टाकतो म्हणजे ह्याला आजकाल गण आणलेलो तुम्ही अहो नाही गळ आणलेला असंच आलो आम्ही बघत बघत. दरवर्षी गळ घेऊन येतो नाही आता आता येतो की पुढच्या वेळेस गळ घेऊन. गळ आहे माझ्याकडं. हां हे बघा हे मासा धरायला आलं इथं गावले आम्हाला वरती. चला म्हणलं आजारी पडण्यापेक्षा ए दे रे बाबा दे येणार नाही तो. आता आमचा प्लॅन चालला इथनं जायचं दुसरीकडे जरा. दुसरीकडे म्हणजे आता मासं कसं काय सांगू हां यूट्यूबवर व्हिडिओज भरपूर बघतो. असं लोक स्टंटबाजी करतात ते आणि गाडी वाहून जाते माहिती आहे ना भाऊ. थार गेलेली थार हे काय इंस्टाग्रामवर ते रील स्टारला बघायच्या ऐवजी जरा व्यवस्थित बघत जावं की काहीतरी युजफुल. दोघं अशीच आहेत. अरे टाकला पण बघा बघा 5 मिनटं बाबू बसलं होप्स कमी आहेत मग जाऊ पण निघू. बाकी स्टोनमाळा तुम्हाला दाखवतो जोपर्यंत गळ टाकलं तोपर्यंत एवढं. त्या ठिकाणी माहिती आहे ना आपण मासे धरलेले. येतं का पावता येतं का तुला तोंड बघ दिसत ना पुलावून गेलेलं पाणी ठीक आहे. पुलावनं पाणी गेलं मागाशी. कमी झालाय पाऊस तसा. हां कुठलं हे वय लवकर यायला पाहिलं होतं जरा जरा घरात कामं होती नाही तर आलो असतो लवकर. ए ते बघ ते माझ्या चाका बघ झाडाले दिसलं का आलं तुझ्या गाडी बाबा आपली 1 तासमध्ये गाडीचा नाद करायचा नाही. बायको मला लय शिवाय घालते. बायको म्हणते गाडी उलट खर्च करतात ते पैसे मला द्या. मला नाही आपली गाडी बघा इथला लोगो गेला आहे ते बघा आणायचं आहे. कराडलाच भेटतं ते आपला पंटर आहे ना तिथं ते देतो व्यवस्थित करून. की गाडी छटासमध्ये उभी आहे इथं आणि हा आहे सोनमाळ्याचा परिसर. तेवढी फुगी वाढते बघा उन्हाळ्यामध्ये बघा हे हा स्पेस आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये सॉरी पावसाळ्यामध्ये बघा हा हा थंडी वाटते. बघा हे पण कोणतरी आलं पैसा घेऊन आले. गावला की नाही मासा. आता आमचा प्लॅन काय माहिती आहे का. आता तुम्हाला इकडची हिरवळ तर दाखवली. आता जे व्लॉग्स आहेत ना ते कंटिन्यूस तुम्हाला बघायला भेटतील. कारण की मी अगोदर काय करायचो प्रत्येक शुक्रवारी व्लॉग टाकायचो. पण आता सध्या काय केलं नवीन मोबाईल घेतला आहे तर मोबाईलमध्ये सगळं एडिटिंग वगैरे सगळं मस्त होतं. सॅमसंग कोणता घेतलं सॅमसंग अल्ट्रा S24 घेतला आणि त्याच्यामध्ये जी स्टिक आहे ना काय म्हणतात त्याला पेन्सिल स्टिक त्यांनी मस्त एडिटिंग होतं. आता मागचे जे 2-3 व्हिडिओ आहेत ना ते त्यांनीच एडिट केलेत. तर त्यामुळं पटापट व्हिडिओ जे तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे आता शुक्रवारी तर व्हिडिओ येणारच. त्याच्या व्यतिरिक्त असं मधनं पण येणार व्हिडिओ. जसा एडिट झाला लगेच अपलोड आपण म्हणजे फास्ट होईल. आता आमचा प्लॅन काय बघूया. आता वरती जायचं आम्हाला वाल्मिक साईडला जी आपली जागा आहे ना तिथं आपण जे खोदून ठेवलेलं बघ माहिती आहे ना तुम्हाला ते खोदायला जायचं बघायला जायचं खोदायला जायचं बघून म्हणजे पाणी कसं वळतं ते बघायला जायचं. बाकी इथं बघा पाऊस असा आहे ना तर वरती पण लय जोरात पाऊस आहे. आणि तसंच आम्ही काय करणार वाल्मिकला जाणार आहे आणि वाल्मिकवरनं मागच्या साईडने इकडं खाली येणार आहे. तिथं आळिंबाचे 2-3 स्पॉट माहिती आहेत आम्हाला. ते पण जर आळिंबा जर गावलं तर संध्याकाळी आळिंबाची भाजी खाता येईल आणि नाहीतर मग आपलं तेवढ्यात ऑफ रोड येईल. कॅमेरामन आहे आपल्याकडं सोबत धनुष शेठ मस्त कॅमेरा शूट करतात म्हणजे व्हिडिओ शूट करतात. जाऊया चला बसा तर ठीक आहे चला आता निघूया. ठीक आहे आता वाईट तरी Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.